मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,221 वरती. 24,221 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे. आणि आजच्या दिवशी पण आपलं मार्केट गॅप अप झालेलं होतं. पण ठीक आहे, म्हणजे मागच्या सेशनमध्ये एक चांगल्या प्रकारची बाईंग आपल्याला बघायला मिळाली. एक चांगल्या बाईंग नंतर जे इलेक्शनचे रिझल्ट आले आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे जे सरकार स्थापन झालेलं आहे महायुतीचं, ठीक आहे, आणि त्यामध्ये पण जास्त जागा जर म्हटल्या तर BJPच्या, तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती झालेला होता नक्कीच आजच्या दिवशी. आणि मार्केट आपल्याला गॅप अप ओपन होताना दिसलं. आपल्याला मार्केट, म्हणजे ब्रॉडर मार्केट जे होतं प्लसमध्येच होतं. जवळजवळ सर्व स्टॉक तुम्हाला वरच्या लेवलला बघायला मिळत होते. आजच्या दिवशी गॅप अपच झालेले होते ओपन. डिफेन्सचे स्टॉक वरती होते, त्यानंतर रेल्वेचे पण स्टॉक वरती होते, PSU आज वरती होतं. सर्वांमध्ये खूप चांगल्या प्रकारची बाईंग आलेली होती आजच्या दिवशी. आणि गॅप अप झाल्यानंतर हे बघा, पहिल्या दिवशी तर एक मोठी रॅली होते, त्यानंतर मार्केट गॅप अप पण ओपन होतं आहे. मग वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी किती असते मार्केटची? कमी होऊन जाते. जर मार्केटच 400-450 पॉईंटने अप दिसत असेल आपल्याला, म्हणजे निफ्टीचा आजचा हाय बघा 24,350च्या आसपास होता. हा निफ्टीचा आजचा होता हाय. तर पॉसिबिलिटी किती मग वरती जाण्याची? थोडी कमी होऊन जाते. असं नाही ना की प्रत्येक दिवसाला मार्केट 600 पॉईंट असं जाणार नाही, असं होतच नाही. शक्यतो एखादा दिवस मार्केटवरती गेलं, दुसऱ्या दिवशी पण जाणार, एखादा दिवस ते कॉन्सोलिडेशनमध्ये पण जात असतं, किंवा एखाद्या दिवशी मार्केटमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग पण येत असतं. असाच असतो प्राईसचा बिहेव. ते काय कंटिन्युअसली जाणार नाही. हे बघा, हे मार्केट आहे, मी म्हणतो की मार्केटमध्ये आता रिव्हर्सलची संभावना जास्त बनते. मग ते असं नाही ना की प्रत्येक दिवसाला एक मोठी कॅन्डल बनली, इथे एक मोठी कॅन्डल बनली आणि इथे मोठी कॅन्डल बनली, म्हणजे 3 कॅन्डलमध्ये ते पुन्हा आपल्या ऑल टाईम हायपर्यंत जाऊन पोहोचलं, असं होऊ शकतं का? नाही होणार. ज्या पद्धतीने खाली आलेलं आहे ना मार्केट, हे दिसतंय तुम्हाला, असं स्ट्रक्चर बनवत मार्केट खाली आलेलं आहे, तर ते अशाच पद्धतीने वरती पण जाणार आहे. म्हणजे एक दिवस मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते, त्यानंतर थोडीशी सेलिंग पण येणार, थोडंसं कॉन्सोलिडेशनमध्ये पण जाणार, पण थोडंसं या ठिकाणी आता रिव्हर्सलची संभावना वाढते की मार्केट इथून आता वरती जायला पाहिजे. मार्केटने ह्या लेवलला जो सपोर्ट घेतलेला होता, या लेवलच्या आसपास, म्हणजे 2350च्या आसपास, 23,350च्या आसपास जो सपोर्ट घेतला, त्यानंतर ही जी बाईंग येते ना, त्यावरून वाटतं की मार्केट इथे रिव्हर्सल देऊ शकतं. पुन्हा एक सप्लाय झोन येतो आहे 24,500चा. हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये. इथे पण थोडं सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं, रिजेक्शन येऊ शकतं. रिजेक्शन येऊन नंतर मार्केटमध्ये पुन्हा एक रॅली पण इथे येऊ शकते, कारण की मार्केट खूप ओव्हरसोल्ड झालेलं आहे मित्रांनो. खूप सारे स्टॉक ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त, रिलायन्स, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, असे अनेक प्रकारचे स्टॉक आहे. बाकीचे पण बघा, बजाज फायनान्स, त्यानंतर दुसरे पण स्टॉक, ऑटोचे पण काही स्टॉक आहे, ऑटोचे स्टॉक आहे, त्यांच्यामध्ये सेलिंग झाली. FMCG, असे अनेक स्टॉक आहेत की ते ओव्हरसोल्ड आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये ऑलरेडी मोठी सेलिंग झालेली आहे. मग तिथे आता सेलिंगची संभावना थोडी कमी व्हायला मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. मार्केट तर सुप्रीम आहे, सेलिंग अजून येऊ शकते, पण जास्त तुटणार नाही. एखादा स्टॉक आहे लार्ज कॅपचा, तो जर 25%, 30% जर तुटत असेल तर ही सेलिंग खूप झाली त्याच्यामध्ये टॉपपासून. प्रत्येक स्टॉक 50% नाही तुटू शकत. मार्केटमध्ये थोडा बाउन्स पण येत असतो. मग आत्ताच्या वेळेला तशी संभावना इथे बनते की मार्केट इथून आता थोडं वरती जायला पाहिजे. आणि आजच्या दिवशी जी कॅन्डल बनवली मार्केटने, एक प्रकारे ती डोजी कॅन्डल आहे, ठीक आहे. मार्केटमध्ये सुरुवातीला बघितलं आपण, थोडं वरती गेलेलं होतं मार्केट, त्यानंतर मार्केटने डीप पण दिला, आणि डीपमध्ये पुन्हा मार्केटमध्ये थोडी बाईंगच येताना दिसली आपल्याला, आणि मार्केटने पुन्हा इथेच क्लोज देऊन टाकला असं मध्येच. त्यावरून एक संभावना बनते की मार्केट इथून वरती जायला पाहिजे. तसं स्ट्रक्चर बनवतच जाईल वरती मार्केट. आणि मी तुम्हाला दाखवून पण देणार की मार्केट अशाच पद्धतीने जाणार वरती. तोच असतो मार्केटमध्ये रिव्हर्सल. कारण की मार्केटने काय केलेलं आहे, जे महत्त्वाचे रेजिस्टन्स आहे ना, आता जसं हा सपोर्ट होता, ही लेवल एक सपोर्ट होती, नंतर बनली रेजिस्टन्स. त्या रेजिस्टन्सला ब्रेक केलेले क्लोज त्याच्यावरती दिलेला आहे. लो इथे ब्रेक केला नाही, म्हणजे काय झालं, हे स्ट्रक्चर इथे झालं बेंड. येणारा हार्डल आहे 24,500चा. 24,500चा एक रेजिस्टन्स आहे. आता येणाऱ्या दिवसांमध्ये, म्हणजे ते 2-4 दिवस पण लागू शकतात इथे, की मार्केट इथं वरती जात आहे, पण इथे थोडं रिजेक्शन घेत आहे, म्हणजे खाली पण येतं आहे थोडं असं, पण इथून ते वरती जात आहे, पुन्हा या रेजिस्टन्सच्या वरती सस्टेन होते. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, मग ट्रेंड रिव्हर्सल, आपण याला म्हणत असतो ट्रेंड रिव्हर्सल. मार्केट आता आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत नाही आहे, मार्केट आपले प्रिव्हियस हाय ब्रेक करायला लागलं, म्हणजे इथे मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू झाला असं आपण म्हणू शकतो. मग अप ट्रेंड चालू झालेला आहे. नाहीतर तुम्हाला माहिती की 1-2 दिवस बाईंग येणार, मार्केट शॉर्ट पण होत असतं. आपण ह्या जागेवरती बघितलेलं बघा,
इथे ह्या दिवशी बाईंग आलेली होती, त्यानंतर इथे पण बाईंग आलेली होती, पण हा स्विंग हाय ब्रेक नाही झाला. मार्केट बरोबर ह्या रेजिस्टन्स लेवलपासून काय झालं, शॉर्ट झालं आणि आपल्या लोला ब्रेक करून टाकलं. तसं पण होत असतं मार्केटमध्ये. तसं व्हायला नको, ते स्ट्रक्चर बनवतच जाईल असं वरती. मार्केट लो ब्रेक कर द्यायचं नाही. हे स्विंग लो ब्रेक व्हायचे, स्विंग लो ब्रेक व्हायचा, स्विंग लो ब्रेक व्हायचा. आता जर मार्केटला आपला ट्रेंड चेंज करायचा असेल तर मार्केट आपली लो ब्रेक करणार नाही. ते काय करायला लागेल, आपले हाय ब्रेक करायला लागेल. म्हणजेच प्राईज फॉर्मेशन आपल्याला चेंज होताना दिसेल. प्राईज होणार शिफ्टवरती, प्राईज शिफ्ट होणार वरती. मग आपण त्याला म्हणतो असतो की इथे ट्रेंड रिव्हर्सल झाला आणि मार्केट आपलं अप ट्रेंडमध्ये जात आहे. मग आणि चांगल्या कंपन्या आहेत त्यांचा पण सपोर्ट इथून पुढे मिळू शकतो. बँकिंगचा सपोर्ट मिळू शकतो मार्केटला. बँकिंगचा आता आय टी आज थोडं वीक होतं. आय टीमध्ये काही एवढी जास्त बाईंग नव्हती, पण आय टीमध्ये पण बाईंग आली. आय टीचा पण चांगला सपोर्ट मिळेल. PSU बँकिंग सर्वांनी बघितलंच आजच्या दिवशी. SBI सारखा स्टॉक होता बघा, वरतीच होता. त्यानंतर बँक ऑफ बरोडा, तो स्टॉक पण वरती होता. सर्व स्टॉक होते PSUचे वरती. बँक ऑफ इंडिया झालं, कॅनरा बँक झालं, हे सर्व स्टॉक काय वरती दिसत होते आपल्याला. मिड कॅप इंडेक्सवरती होता. त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स पण आपल्याला वरती दिसला आजच्या दिवशी, स्मॉल कॅप इंडेक्स. त्यानंतर CPSEमध्ये पण आजच्या दिवशी चांगल्या प्रकारची बाईंग होती. आता इथून पुढे मार्केटमध्ये फॉलोअप बाईंग यायला पाहिजे. बरोबर, रिझल्टचा जो इम्पॅक्ट होता तो आजच्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये दिसला, पण गॅप अप झाला मार्केट आणि जवळजवळ एक इंडिसिसिव्ह क्लोज मार्केटने दिलेला आहे, पण क्लोज वरतीच आहे. समजलं का? खाली नाही आलं मार्केट. यायचं असतं तर मग बरोबर या गॅपला आजच फिल करून टाकलं असतं मार्केटने. हा जो गॅप दिसतोय ना, जसं मार्केट इथे ओपन झालं, थांबायचं नसतं मार्केटला, तर मार्केटमध्ये ताबडतोब एक प्रॉफिट बुकिंग झाली असते आणि मार्केटमध्ये अशी एक निगेटिव्ह कॅन्डल इथे बनून गेली असते, पण तशी बनली नाही कॅन्डल. थोडा डीप मिळाल्यानंतर मार्केटमध्ये थोडी बाईंगच झालेली आहे आजच्या दिवशी. तर असं स्ट्रक्चर बनतं इथे. मग इथून पुढे जर मार्केटमध्ये बाईंग आली तर तो मार्केटमध्ये एक रिव्हर्सल असेल. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो की जर मार्केट असा डीप देत असेल मोठा, म्हणजे 8-10% डीप एका इंडेक्समध्ये, मग तो कोणताही असू द्या, एवढा डीप जर आपल्याला मिळत असेल ना, तर आपण तिथे चांगले ETF असतात त्यांना बाय केलं पाहिजे. चांगले म्युच्युअल फंड असतात, तुम्ही त्यांच्यामध्ये SIP केलेली असते, काही लमसम तुम्ही केलेली असते, तर तुम्ही काही युनिट इथे डीपमध्ये बाय करू शकतात. करता येतं असतं. समजा माझ्याकडे XYZ नावाचा एक म्युच्युअल फंड आहे, मी त्याच्यामध्ये SIP करतो आहे, पण मला जर असा डीप मिळत असेल तर मी त्या डीपमध्ये काही म्युच्युअल फंडचे युनिट बाय करू शकतो. केले पाहिजे. आपण प्रत्येक डीपमध्ये बाय करत चालला पाहिजे. त्याचा फायदा आपल्याला बुल मार्केटमध्ये बघायला मिळतो. आता हेच मार्केट आहे कंटिन्युअसली वरती गेलं, असं मार्केट वरती गेलं म्हणजे आपल्याला रिटर्न मिळणारच असतात तिथे. मग तो मिड कॅपचा फंड असू द्या, लार्ज कॅपचा असू द्या, किंवा स्मॉल कॅपचा असू द्या, किंवा एखादा इंडेक्स फंड असू द्या. इथे ETF पण असतात. ETF आपण ॲक्युमुलेट करत गेलो, त्याचा फायदा पण आपल्याला मिळतोच. त्यामुळे मार्केटमध्ये जो डीप येत असतो ना, ती आपल्यासाठी एक संधी असते आणि त्या संधीचा फायदा आपण घ्यायचा असतो. मग काही चांगले स्टॉक असतात, मार्केट असं पडलं म्हणजे तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतात. लाँग टर्ममध्ये त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळत असतो. फक्त पडत्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची नाही, एक लक्षात ठेवायचं. नाहीतर तुम्ही काय करतात, मी बघितलेलं आहे, मी त्या गोष्टी बघितलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो की काही व्यक्ती काय करतात, एक स्टॉक पडत असतो, त्याचा ट्रेंड निगेटिव्ह असतो, त्या स्टॉकला बाय करून बसतात. समजा मी इथे बाय केलं, तो स्टॉक येतो खाली निगेटिव्ह रिटर्न दिसतात त्यांना. आता इथून वरती जाणार, प्लसमध्ये तर येणार तो, पण तो वेळ घेणार खूप, मग तुमचा पैसा बनणार येते. याच्यामध्ये आपण रिव्हर्सल बघून काम केलं तर पैसा बनतो. मग बहुतेक जण अंदाजे बाय करून टाकतात, त्यामध्ये फायदा पण नाही आहे ना. स्विंग ट्रेडिंग करणं वेगळं, इन्व्हेस्टमेंट करणं वेगळं, दोघांमध्ये फार डिफरन्स असतो. लक्षात आलं? तर इथे मग महत्त्वाचे लेवल तुम्हाला समजलेले असतील डेली टाईम फ्रेममध्ये कोणते असणार. 24,500चा आता एक रेजिस्टन्स येतो आहे मार्केटमध्ये. खाली सपोर्ट जो बनेल इथे लेवलनुसार डेली टाईम फ्रेममध्ये, तो 23,800चा बनेल सपोर्ट. हा एक सपोर्ट मोठ्या टाईम फ्रेममध्ये आपण बघतो. त्यानंतर 23,350 या लेवल सपोर्टचं काम करतील. आता हा लो आणि हे मार्केट, आता थोडासा डिफरन्स आहे इथे, ठीक आहे. इथं पॉईंटचा डिफरन्स जर बघितला तर खूप मोठा आहे. जवळजवळ आपण म्हणू शकतो 1000 पॉईंटने मार्केट इथून वरती आलेलं आहे या लेवलपासून. तर ताबडतोब जाईल का? नाही जाणार. एकच कॅन्डल 1000 पॉईंटची तर नाही बनू शकत. जरी यायचं असेल तर 3, 4, 5 दिवस घेऊ शकतं मग, ठीक आहे. पण शक्यता कमी वाटते, इथून वरती जायला पाहिजे मार्केटने. आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये, ज्या आपल्याला इंट्राडेमध्ये ट्रेंड ओळखण्यासाठी कामी येऊ शकतात. म्हणजे इंट्राडेमध्ये त्या लेवलच्या वरती ट्रेंड कसा असू शकतो, कोणते महत्त्वाचे सपोर्ट,
कोणते महत्त्वाचे रेजिस्टन्स त्या ठिकाणी असू शकतात ते बघण्यासाठी आपण जाऊया मग 5 मिनिटांमध्ये. हे बघा, सकाळचं मार्केट जे होतं ना, ओपन झाल्यानंतर थोडं वरती गेलं होतं बघा. त्यानंतर मार्केटने डिप मारला आणि त्या डिपमध्ये बाईंगच झाली मार्केटमध्ये. पुन्हा मार्केटने काय केलं, मग या रेजिस्टन्सला ब्रेक केलं होतं बघा. आपण म्हणायचो इथे आपण लाईव्हमध्ये होतो पण की मार्केटमध्ये एक ब्रेकआउट मिळू शकतो. इथे ब्रेकआउट मिळाला पण थोडं मार्केट वरती पण गेलं. त्यानंतर मग मार्केटमध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग झाली होती बघा. ताबडतोब हे जे महत्त्वाचे सपोर्ट होते मार्केटने ब्रेक पण केले. सेलिंगचं प्रेशर इथे वाढलेलं होतं. मग हा जो डिप आलेला होता टॉपपासून इथे डिप आलेला होता, तर त्या डिपमध्ये बाईंग येताना दिसली आपल्याला. जर मार्केटला वीक व्हायचं असतं तर मार्केटने मग खाली क्लोज दिला असता. ही सेलिंग इथेच कंटिन्यू राहिली असती आणि जो गॅप सुटलेला ना कॅन्डलमध्ये डेलीचा, एक डेलीची कॅन्डल ग्रीन कॅन्डल आणि आजची बनणारी अशी एक कॅन्डल, या दोघांमध्ये गॅप सुटलेला आहे. जर मार्केटला यायचंच असतं खाली तर ते मार्केट असं रिकवर नसतं झालं, ते खाली येऊन या गॅपला फील केलं असतं त्याने. पण तसं झालेलं नाही. मार्केटचा क्लोज इथं वरती आलेला आहे. यावरून आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये थोडी स्ट्रेंथ आहे. आता मार्केट इथून वरती जायला पाहिजे. मग आता इथून वरती जाताना कोणकोणते हर्डल मार्केटमध्ये येऊ शकतात, इथे कोणते महत्त्वाचे रेजिस्टन्स या ठिकाणी येऊ शकतात. आता उद्याच्या दिवशी मार्केटची ओपनिंग जर फ्लॅट झाली, जास्त करून मार्केट जे असतं ना गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होत असतं. पण आपण बघूया एक सिनारिओ फ्लॅटचा, गॅप अपचा पण बघू. गॅप अपमध्ये काय होऊ शकतं, कोणते लेवल महत्त्वाचे असणार. जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केटसाठी पहिला रेजिस्टन्स जो येणार, जिथून आज ब्रेकडाऊन दिला होता मार्केटने, ही लेवल महत्त्वाची लेवल तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. हे पण महत्त्वाचं आहे. बहुतेक जणांना की लेवल असतात जिथे बायर सेलरची ॲक्टिव्हिटी जी होत असते ना, ते ओळखता येत नाही. जर तुम्हाला हे पॉईंट ओळखता आले तर तुमची टेक्निकलवरती पकड बनते. मग 24,274 जी लेवल असणार ती रेजिस्टन्स, मार्केट जर त्याच्यावरती ट्रेड करायला लागलं पुन्हा, तर मार्केट इथून पुन्हा वरती जाऊ शकतं. मग पुन्हा वरती येणार हॅडल म्हणजे 24,322 ही लेवल एक रेजिस्टन्स आणि 24,352 ही लेवल पण एक रेजिस्टन्स. बघा, ज्या लेवल पहिले सपोर्टचे काम करायचे इथं मार्केटमध्ये, त्याच लेवल रेजिस्टन्सचं काम करत जातील. आपण ह्या तर लेवल पहिले ड्रॉ केलेले आहे. सकाळी पण तुम्ही लाईव्हवरती बघितलेले असतील की ही लेवल रेजिस्टन्सचं काम करत होती, ती सपोर्ट बनली, मार्केटने ब्रेकडाऊन दिला त्या लेवलच्या खाली. ही जी लेवल होती बघा, इथे रिजेक्शनवरती गेली, ब्रेकडाऊन दिला. पुन्हा आता मार्केट वरती जातं आहे, ह्या लेवलच्या वरती गेलं नाही. पुन्हा ते काय केलं, इथे या सपोर्टला ब्रेक करून खाली आलेलं आहे. मग ह्या ज्या लेवल असतात हे आपल्यासाठी नंतर रेजिस्टन्सचं काम करतात. मग ही पण एक लेवल रेजिस्टन्स बनेल, ही पण बनेल आणि ही पण बनेल. म्हणजेच मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन इथून वरती जात असेल तर हे कंटिन्युएशन होणार प्राईसचं. म्हणजे ही प्राईस जी खाली आली होती डीपमध्ये जी बाईंग आली, याचं काय होणार, इथे कंटिन्युएशन होणार आहे. या अशा पद्धतीची प्राइजेक्शन या ठिकाणी बनणार. मग जर मार्केटने उद्याच्या दिवशी पण 24,352च्या लेवलला इथे ब्रेक केलं, हा आजचा काय होता हाय, ही लेवल आजचा हाय, याच्यावरती जात असेल तर अजून चांगलं. म्हणजे मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत नाही आहे, ते हाय ब्रेक करत जाणार. जसं मी तुम्हाला खूप वेळेला डेलीमध्ये उदाहरण देत असतो की मार्केट वीक आणि मार्केट स्ट्रॉंग केव्हा असतं, कसं ओळखायचं प्राईजनुसार. जर प्राईज ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या हायला ब्रेक करत असेल तर समजायचं की मार्केट स्ट्रॉंग आहे. पुन्हा ह्या हायला ब्रेक करत असेल तर मार्केट स्ट्रॉंग आहे. पण मार्केट जर ह्या लोला ब्रेक करायला लागलं तर समजायचं मार्केट काय वीक. अशा पद्धतीची प्राइजेक्शन. मग तशी प्राइजेक्शन उद्या इथे होऊ शकते जर मार्केट 23,352च्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला लागलं आणि सस्टेनवरतीच झालं, 24,500पर्यंत जाऊन पोहोचलं उद्याच्या दिवशी, तर समजायचं की मार्केटमध्ये आता बाईंग प्रेशर येतं आहे, सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये कमी होतं आहे. हे ताबडतोब लक्षात येऊन जाणार उद्याच्या दिवशी. मग मार्केटसाठी जो हडल असेल ना, एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स 24,500चा, त्याच्यावरती थांबायला लागलं तर मग तो एक परफेक्ट साईन असणार आपल्यासाठी रिव्हर्सलचं, की मार्केट आता इथून वरती जाणारच. लक्षात येतं आहे, हे ओळखायचं आहे. हे रेजिस्टन्स त्यासाठीच असतात. हे रेजिस्टन्स कसे ब्रेक होत आहे, तिथं प्राईसची ॲक्टिव्हिटी काय होते ते आपल्याला ओळखायचं असतं. मग उद्याच्या दिवशी मार्केट जर ह्या लेवलच्या वरती थांबत असेल 24,352च्या वरती, तर पुन्हा कंटिन्युएशन होईल ते प्राईसचं आणि मार्केट पुन्हा इथून वरती पण जाऊ शकतं. मग मार्केट जर गॅप अप झालं ओपन तर काय होऊ शकते, संभावना होऊ शकतं. असं मागे खूप वेळेला झालेलं आहे. सकाळी लाईव्हवरती पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं होतं की खूप वेळेला जेव्हा मार्केट डीप देतं ना, म्हणजे मोठे करेक्शन होत आहे मार्केटमध्ये, तर मार्केटवरती जाताना ते गॅप अप ओपन होत जात असतं वरती. म्हणजे असं स्ट्रक्चर बनवतं की मार्केट हे कंटिन्युअसली खाली आलेलं होतं, 0.5% करेक्शन झालं,
आणि इथून जेव्हा ते वरती जाताना प्रत्येक दिवसाला ते गॅप अप होतं ओपन. डेलीची कॅन्डल अशी बनून जाते, गॅप अप ओपन होतं, गॅप सुटतो, गॅप अप ओपन होतं, गॅप सुटतो. अशा पद्धतीने जातं. सेलिंग पण होणार अशा पद्धतीची, ते खाली पण येणार, पण गॅप अप ओपन होतं, वरती जातं, गॅप अप होतं, वरती जातं. सकाळच्या वेळेला दाखवलेलं आहे बघा मी तुम्हाला. जे पण लाईव्हवरती असतील ना सकाळच्या, त्यांना तिथे ते प्राईस फॉर्मेशन समजलेलं असेल. मग अशा पद्धतीचं पण स्ट्रक्चर बनू शकतं की उद्याच्या दिवशी पण मार्केट काय करेल, जो क्लोज इथे दिलेला ना डायरेक्ट ओपन ते 24,350 वरती येऊ शकतं, या रेजिस्टन्सच्या आसपास इथे. मग तिथून कंटिन्युएशन होतं आहे का बघायचं आहे आपल्याला. छोटा मोठा डिप येत असेल तर त्यामध्ये बाईंग येते का. जे स्ट्रॉंग मार्केट असताना कसं ओळखायचं की मार्केट जर ह्याच रेजिस्टन्स लेवलला ओपन झालं, पण सुरुवातीला ते निगेटिव्ह होतं आहे, काही अडचण नाही, हो द्या की मार्केट 5, 10, 15 मिनिटांमध्ये इथे निगेटिव्ह झालं अशा पद्धतीने. मग हा जो सपोर्ट असणार आहे इथे, या ठिकाणी मार्केट बाउन्स घेते का. एक डीपमध्ये जर बाईंग येत असेल, पुन्हा मार्केट आपल्या डे हायला ब्रेक करत असेल, इथून जर कंटिन्युएशन झालं मार्केटचं, तर आपण म्हणू शकतो की मार्केट हे आपलं स्ट्रॉंग आहे. आता मार्केट स्ट्रॉंग का स्ट्रॉंग म्हणायचं आपण, कारण की ही जी सेलिंग होते, या सेलिंग प्रेशरला मार्केट ॲब्झॉर्व करतं आहे आणि इथे डीपमध्ये काय येते, बाईंग येते पुन्हा. जसं आपलं पहिलं मार्केट जे होतं, सुरुवातीला बाईंग यायची, मार्केट वरतून शॉर्ट व्हायचं, ते खाली यायचं असं. पण आता काय होईल की मार्केट एक डिप देणार आणि त्या डिपमध्ये बाईंग येणार आणि मार्केट पुन्हा वरती निघून जाणार. हे बुल मार्केटचे एक साईन असतं. बुल मार्केट जेव्हा असणार ना, बाय ऑन डिप होणार, म्हणजेच ते मार्केट असतं अप ट्रेंडमध्ये. मग ज्या मार्केटमध्ये मार्केट वरती गेल्यानंतर ते शॉर्ट होत असतं, त्याला आपण म्हणत असतो सेल ऑन राईजचं. डिफरन्स असतो दोघांमध्ये, याला आपण म्हणतो सेल ऑन राईज. वरती गेलं की शॉर्ट होणार, हे मार्केट बाय ऑन डीप. एक मार्केटमध्ये डीप आला की त्यामध्ये बाईंग होणार. असं स्ट्रक्चर बनवत मार्केट वरती जाणार आहे, असं स्ट्रक्चर बनवत मार्केट वरती जाणार. मार्केटमध्ये विकनेस कसा येऊ शकतो, मार्केटमध्ये जर हे महत्त्वाचे सपोर्ट इथे ब्रेक होत गेले, समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि मार्केटने पुन्हा ही लेवल ब्रेक करून टाकली, हा पण एक सपोर्टच आहे इथे 24,180च्या आसपास. 24,180ची लेवल सपोर्ट आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि मार्केटने ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड करायला लागलं, मार्केट जर ह्या लेवलच्या खाली ट्रेड करायला लागलं कंटिन्युअसली, तर मार्केटमध्ये पुन्हा विकनेस येऊ शकते. मग इथे पुन्हा खाली एक सपोर्ट होतं 24,116चा, त्याला पण जर मार्केट ब्रेक करत असेल तर मार्केट पुन्हा इथे वीक होऊ शकतं. आणि खाली एक स्ट्रॉंग सपोर्ट जो असेल मग एक, तो म्हणजे 24,000चा एक सायकोलॉजिकल सपोर्ट, 24,000ची लेवल. मग तिथे मार्केट बाउन्स घेत आहे का, म्हणजे जो 2 कॅन्डलमधला गॅप आहे, मार्केट त्या गॅपला तर नाही फील करत आहे, असं पण आपण म्हणू शकतो. मग या ज्या 2 कॅन्डल बनलेल्या आहे, एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, आजची या ठिकाणी बनणारी एक डोझी कॅन्डल, हा गॅप सुटलेला आहे, मार्केट ह्या गॅपला तर फील करत नाही आहे, मग असं पण आपण म्हणू शकतो. मग ते आपल्याला समजेल उद्या. पण 24,000ची लेवल इथे मार्केटमध्ये सपोर्टचं काम करू शकते. जर हे कंटिन्युअसली सपोर्ट ब्रेक व्हायला लागले तर मार्केट थोडं खाली पण येऊ शकतं, उद्याच्या दिवशी प्रॉफिट बुकिंग पण मार्केटमध्ये येऊ शकते. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर मार्केटमध्ये बनू शकतं. बाईंग सेलिंग ह्या लेवल ज्या असतात त्या महत्त्वाच्या असतात. मी नेहमी सांगतो तुम्हाला की आपण लेवल बघून काम केलं पाहिजे, लेवलला फॉलो केलं पाहिजे. मार्केटचा जो ट्रेंड असतो त्याला आपण बघितलं पाहिजे. रँडम काम चालत नाही मार्केटमध्ये. कोणताही स्टॉक असू द्या, स्टॉकमध्ये ट्रेंड बघा आणि त्या ट्रेंडला कॅच करण्याचा प्रयत्न करा. खाली येणारा स्टॉक जो असतो ना, उपयोग नाही बाय करून, लॉसच होणार तुम्हाला तिथं. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये तुम्ही काम करतात, काही जण इंट्राडेमध्ये काम करतात, स्टॉकमध्ये पण ते इंट्राडे करतात आणि ऑप्शनमध्ये पण करत असतात. तर इंट्राडे टाळलं पाहिजे प्रत्येकाने. इंट्राडे तर करूच नका, त्याच्यामध्ये पैसा बनत नाही. पैसा बनतो पोजिशनलमध्ये. तुम्ही जी स्विंग ट्रेडिंग करतात ना, त्यामध्ये पैसा बनत असतो. इंट्राडेमध्ये पैसा बनतच नाही. आणि करत असाल तर स्टॉप लॉसचा वापर करा इंट्राडेमध्ये पण, जेणेकरून तुमचं जे मोठं नुकसान होतं असतं ना, ते होणार नाही. जसं हे मार्केट आहे, तुम्हाला वाटलं होतं इथून बाउन्स घेईल, नाही, शॉर्ट झालं. तुमचा एक स्टॉप लॉसचा पॉईंट असला पाहिजे की मला याच्या खाली निघायचं, भले मार्केट नंतर वरती आला तरी चालेल, पण एवढा मोठा लॉस मी घेणार नाही. काय सांगता येतं, हे मार्केट वरती येणार नाही, ते असं खाली खाली जातं, तुम्हाला मोठा लॉस देतं. त्यामुळे तुमचा एक स्टॉप लॉसचा पॉईंट असला पाहिजे. रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही काम केलं पाहिजे, ठीक आहे. त्यासाठी स्टॉप लॉस तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही लावला पाहिजे. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील, कसा मार्केटचा उद्याचा ट्रेंड असू शकतो, कोणते महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स असू शकतात, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.